स्टाफ सिलेक्शनचा कॅलेंडर डिक्लेअर झालेला आहे आणि त्याप्रमाणे ज्या वॅकन्सीज येणार आहेत, ज्या अनाऊन्स होणार आहेत, त्याचा नोटिफिकेशन्स लवकरच येईल. मात्र या मे जून ह्या पुढे या वर्षामध्ये येणाऱ्या वॅकन्सीचा आतापासून प्रिपरेशन करा. पहिली वॅकन्सी येणार आहे ती मॅट्रिक पासच्या बेसवरती. त्याच्यामध्ये तुम्ही बघा की ही वॅकन्सीज मल्टीटास्किंग पोस्टसाठी आहे, म्हणजे सबऑर्डिनेट पोस्टसाठी आहे. या वॅकन्सीसाठी फक्त 10वी पास पाहिजे, 18 ते 25 ही वयोमर्यादा पाहिजे. दुसरी वॅकन्सी जी येणार आहे ती म्हणजे असिस्टंट पोस्टसाठी, डाटा एंट्री ऑपरेटरसाठी 18 ते 27 वयोमर्यादा असेल आणि या वॅकन्सीसाठी फक्त मिनिमम 12 पास हे क्वालिफिकेशन पाहिजे. त्याचं तुम्ही लवकरात लवकर प्रिपरेशन स्टार्ट करा. आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे थर्ड वॅकन्सी येणार ती ग्रॅज्युएट लेवलची वॅकन्सीज. कंबाईंड ग्रॅज्युएट लेवल एक्झामिनेशनसाठी स्टाफ सिलेक्शनच्या माध्यमातून त्याच्यामध्ये 18 ते 30-32 हे वयोमर्यादा असेल. आणि या वॅकन्सीजचा प्रिपरेशन जवळपास तुम्ही जर एकाच प्रकारे केलात तर या वर्षभरामध्ये हे प्रिलिम्स आणि मेन्स या त्यांचे सेक्शन्स आहेत ते होऊन जातील आणि नक्कीच तुम्हाला यश मिळेल.